येवला आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील गोंधळ कायम आहे। नगर परिषदांसाठी महायुतीत गुप्त बैठकांचं सत्र सुरू आहे। येवला हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला, तर त्र्यंबकेश्वर नगर परिषद ही आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे। नाशिक जिल्ह्यामधील 11 पैकी अनेक ठिकाणी महायुतीत फूट पडली, कुठे मैत्रीपूर्ण तर कुठे स्थानिक नेत्यांमधील राजकीय वैमनस्यामुळे थेट लढत होणार आहे। 4 नगर परिषदेत भाजप, 4 जागांवर राष्ट्रवादी तर शिवसेना शिंदे गट एकाच निवडणुकीमध्ये एका जागेवर स्वबळावर लढणार आहे। अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे दुपारपर्यंत आणखी काय राजकीय समीकरणं बदलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अधिकची माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, येवला आणि त्र्यंबकेश्वर या 2 जागांबाबतचा महायुतीमधील गोंधळ अजूनही कायम आहे, नेमकी काय कारणं आहेत? ऋतुजा, आपण बघितलं तर आज नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। खरं तर अजूनही अनेक पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म हे देण्यात आलेले नाहीयेत। तर दुसरीकडे आपण बघितलं तर महायुतीमधील गोंधळ जो आहे तो कायम बघायला मिळतोय आणि अनेक ठिकाणी तर कुठे मैत्रीपूर्ण लढत ही होणार आहे, तर कुठे स्थानिक नेत्यांमध्ये जे काही राजकीय वैमनस्य आहेत त्यामुळे थेट लढत ही होणार आहेत। थेट लढत म्हणजे राजकीय पूर्व वैमनस्य जर सांगायचं झालं तर खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये जे भगूरचं उदाहरण आहे की भगूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार सरोज आहिरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्यातील वैमनस्य सर्वश्रुत आहेत आणि त्यामुळे आमने सामने खरं ही लढत ही होणार आहेत। यासोबतच तिकडे येवला असेल किंवा नांदगाव असेल तिथे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद खरं तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते आणि ते चित्र जे आहे ते या निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळते। त्यासोबत सिन्नरमध्ये देखील उदय सांगळे असतील जे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहेत आणि राष्ट्रवादीचे मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामधील खरं तर जे वाद आहेत ते देखील सर्वश्रुत आहेत। त्यामुळे असे अनेक ठिकाणे आहेत की तिथे मैत्रीपूर्ण लढत ही होणार नाही, थेट सामनाही होणार आहेत। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर आणि येवला या 2 ठिकाणी अजूनही गोंधळ हा मिटत नाहीयेत, महायुतीचे उमेदवार हे ठरत नाहीयेत। त्र्यंबकेश्वर ही खरं तर सध्या जो आता आगामी कुंभमेळा होणार आहे त्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर नगर परिषद ही अत्यंत महत्त्वाची आहेत आणि तिथे अजूनही उमेदवार हा ठरत नाहीयेत। रात्री उशिरापर्यंत तिन्ही पक्षांच्या बैठका या झालेल्या आहेत। कुठेतरी पहिले सांगण्यात होतं की भाजप स्वबळावर लढेल आणि त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी हे युती करतील, मात्र भाजपचा प्रयत्न आहे की इथे फक्त महायुती म्हणून लढायचं, दोन्ही पक्षांना सोबत घ्यायचं, मात्र अजूनही त्यामध्ये काही तोडगा निघाला नाहीये। तर तिकडे येवल्यामध्ये देखील येवला हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला आहे। काही दिवसांपूर्वी समीर भुजबळांनी भाजप नेते गिरीश महाजनांची भेट घेतली होती आणि आम्हाला तुम्ही येवल्यामध्ये पाठिंबा द्यावा असं म्हटलेलं होतं, मात्र तसं अजूनही झालेलं नाहीयेत। येवल्यामध्ये देखील नक्की काय चित्र हे असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खास करून आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषद आहेत आणि या 11 पैकी जी आतापर्यंत माहिती मिळते त्यानुसार 4 ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार आहेत, 4 ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत, तर भगूरची जी एक जागा आहे तिथे शिवसेना शिंदे गट हे एकटे लढणार आहेत आणि अनेक ठिकाणी कुठे राष्ट्रवादी भाजपची युती झाली आहे, कुठे शिवसेना भाजपची युती आहे, तर 2 ते 3 ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्र आलेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच यंदाच्या निवडणुका आपण जर बघितलं तर पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी रंगीत तालीम म्हणून तर या निवडणुकांकडे बघितलं जातं आणि त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही केलेली आहे। आता खरं तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे, त्यामुळे आता दुपारपर्यंत आणखी काय राजकीय समीकरणं बदलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। आता सध्या जी अपडेट आलेली त्यानुसार सिन्नरमध्ये खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होतं, भाजप स्वबळावर लढणार होतं, मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची देखील युती ही तुटलेली आहेत आणि तिन्ही पक्ष स्वबळावर देखील लढणार आहेत। बरोबर, त्यामुळे आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि माहिती म्हणून काय निर्णय होतो हे पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।